अजयने 600 रुपये खरेदीचे घड्याळ 732 रुपयाला विकले तर त्याला किती टक्के नफा झाला असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता त्याचा नफा काढत असताना आपण काय करतो तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत आपण घेतो. आता विक्री किंमत किती होती 732 मधून 600 खरेदी किंमत जर गेली तर शिल्लक किती राहिले होते 132 रुपये. खरेदी किंमत किती आहे 600 रुपये भागीला घ्या आणि गुणिला त्याच्या किती करायचे तर 100 करायचे आहेत. आता या ठिकाणी इथे शून्य काटा, हे 2 शून्य काटले आहेत. 6 1 6, 6 2 12 झाले होते. 1 इथे शिल्लक राहिला, पुन्हा 12 झाले. 6 2 12 म्हणजे उत्तर किती आलं 22%. म्हणजे त्याचं उत्तर होतं 22%. त्याला उत्तर पर्याय क्रमांक हे 3 क्रमांकाचं 22% हे उत्तर बरोबर आहे. म्हणून त्याला किती नफा झाला तर 22% नफा झालेला आहे. म्हणजे अजयला या विक्रीमध्ये 22% नफा झालेला आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.